नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। रक्ताच्या नात्याबरोबरच मैत्रीचं नातं सर्वश्रेष्ठ। संजय रायमुलकर साहेब। सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण शिवसेना रायमुलकर साहेबांच्या पाठीमागे आहे। उपपंढरपूरचे सरपंच संजूभाऊ साठे यांचे प्रतिपादन। संजूभाऊ साठे यांनी संजय रायमुलकर साहेब यांना दिली विठ्ठलाची मूर्ती सप्रेम भेट। रायमुलकर साहेब यांचे पुनर्वसन झाल्याशिवाय राहणार नाही सरपंच संजूभाऊ साठे यांचे विठ्ठलाकडे साकडे। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उत्तम फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनंदिन जीवन जगत असताना रक्ताच्या नात्याबरोबरच मैत्रीची नाती सुद्धा सर्वश्रेष्ठ असतात, असे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं। पंढरपूर उपनगरचे सरपंच संजूभाऊ साठे हे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांचे जवळचे मित्र आहेत। संजय भाऊ साठे हे आज संजय रायमुलकर साहेब यांना आवर्जून भेट देण्यासाठी आले होते। यावेळी संजूभाऊ साठे यांनी संजय रायमुलकर साहेब यांना विठ्ठलाची मूर्ती भेट दिली व विठ्ठल चरणी साकडे घातले की संजय रायमुलकर साहेब सारखा माणूस मी आतापर्यंत माझ्या जीवनात पाहिला नाही। संजय रायमुलकर साहेब व माझी चांगली मैत्री आहे। मैत्री जपत असताना एक कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध आमचे तयार झाले आहेत। मी सुद्धा शिंदे शिवसेना पक्षाचं काम करत आहे, त्यामुळे आमच्या भेटीगाठी नेहमीच होत असतात। ज्यावेळेस शिवसेनेचा उठाव झाला होता त्यावेळेस संजय रायमुलकर साहेब एक दिवस माझ्या घरी मुक्कामी होते व दुसऱ्या दिवशी सुरतला गेले होते, असंही संजूभाऊ साठे यांनी यावेळी सांगितलं। रायमुलकर हे व्यक्तिमत्व अतिशय कुशल व मनमिळावू आहे। मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न ठेवता राजकारण करत असताना कुठेही भेदभाव न करता सर्वांना जवळ करून माणसं जोडणारा माणूस म्हणजे रायमुलकर साहेब आहेत, असंही संजूभाऊ साठे यांनी यावेळी सांगितलं। रायमुलकर यांच्यासारखी माणसं राजकारणाचे आधारस्तंभ आहेत। शिवसेना पक्षामध्ये मेहनत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला 100% न्याय मिळतच असतो। रायमुलकर साहेब हे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे जवळचे आहेत। त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत। एक जिव्हाळ्याचे व प्रेमाचं त्यांचं नातं आहे। त्याचबरोबर रायमुलकर सारखा माणूस शिवसेना संघटन मजबूत ठेवण्यासाठी सतत जनतेची जवळीक साधून शेवटच्या घटकापर्यंत यांचे लोकांसोबत नातेगोते मित्रपरिवार व कौटुंबिक संबंध आहेत। त्यामुळे रायमुलकर यांचे नक्कीच येणाऱ्या काही महिन्यात पुनर्वसन होईल, असंही संजूभाऊ साठे यांनी यावेळी सांगितलं। रायमुलकर यांच्या पाठीमागे सोलापूरची पूर्ण शिवसेना असल्याचंही साठे साहेब यांनी यावेळी सांगितले। रायमुलकर म्हणाले की संजूभाऊ साठे व माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। राजकारण करत असताना आम्ही कधी जवळ आलो हे समजलंच नाही, कारण एकमेकांचा स्वभाव एकमेकांना समजून घेऊन काम करण्याची पद्धत, त्यामुळे संजूभाऊ साठे व माझे कौटुंबिक संबंध निर्माण झाले आहेत, असंही रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं। संजूभाऊ साठे सरपंच पंढरपूर यांचा सत्कार सरपंच संघटनेच्या वतीनं सरपंच संघटना तालुका अध्यक्ष अरुण भाऊ तळवी, ज्ञानेश्वर देशमुख, उमेश चव्हाण, समाधान मामा साबळे, सतीश राजगुरू, वानखेडे मामा, बेलगाव यांनी केला। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। विठ्ठल रुक्माईचे माहेरघर असलेल्या पंढरपूर उपनगराचे सरपंच शिवसेनेचे आहेत ते माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या भेटीसाठी आवर्जून आलेले आहेत। बाकीची माहिती आपण त्यांना बोलूया। नमस्कार। काय नाव आपलं? मी संजय देवीदास साठे, पंढरपूर शहराचं उपनगर लक्ष्मी टाकळी या ग्रामपंचायतचा सध्याचे कार्यरत सरपंच। बऱ्याच दिवसापासून आमदार साहेबांचं दर्शन अपेक्षित होतं। काही सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त मी अकोल्याला निघालो होतो। आवर्जून साहेबाची वेळ घेतली, कारण का गुरुवर्य बंधू नेहमीच मला त्यांना पाठीमागल्या काळात पण त्यांचं मला मार्गदर्शन लाभलंय, इथून पुढच्या काळातही मार्गदर्शन लाभेल। खरं तर सत्तेमध्ये असताना बरेच कार्यकर्ते माझ्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते येऊन साहेबांना भेटत असतात, पण जरी आज जनतेचे आमदार नसेल ते आमच्या मनाचे आमदार आहेत। खरंच म्हणजे मला त्यांचा पराजय मला आज डोळ्यात पाणी येतंय।
राहून गेला. मी सस्ते साहेबांशी पण वारंवार त्या विषयावरती अपडेट घेत होतो निकालाच्या दिवशी. मला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सध्या, यांचे अतिशय एकनिष्ठ आणि महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब यांच्या बंडात सिंहाचा वाटा ज्या दिवशी बंड झालं त्याच्या एक दिवस अगोदर माझ्या घरी होते साहेब. पंचायत राज कमिटीचं कार्यक्रम होता, माझ्या घरामधून आले आणि साहेबांनी दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक बंडामध्ये सहभाग घेतला. त्याची नोंद इतिहासात करावं लागलं, सुवर्ण अक्षरांनी लिहावं लागलं. असं साहेबाचं कार्य आहे. ज्या झाडाला फार आंबे असतात माणूस त्याच झाडाला दगड मारतो, तसं साहेबाबाबतीत थोडंसं काहीतरी झालंय. मनाला अतिशय खंत वाटते. मी आवर्जून अकोल्याला एका सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त चाललो होतो. माझे बंधू सन्माननीय संपर्क प्रमुख महेश नाना साठे खरं तर ह्या कार्यक्रमाला आवर्जून येणार होते, साहेबाचं दर्शन घेण्यासाठी येणार होते, पण त्यांना काही पक्षाच्या कामानिमित्त काल मुंबईला मीटिंग लागली. सन्माननीय शिंदे साहेबाचा कॉल आला, त्यामुळे त्यांना मुंबईला जावं लागलं आणि त्या कार्यक्रमाची धुरा माझ्याकडे आली. पण नानाने आवर्जून सांगितलं होतं की साहेबाचं दर्शन घ्या, सस्ते साहेबांना भेटा, कुटुंबियांना भेट द्या. तर एक साहेबाची सदिच्छा भेट होती आणि आपल्या गावचे आराध्य दैवत बालाजी मंदिराचं पण दर्शन होतं. ह्या निमित्तानं साहेबाचं दर्शन, सस्ते साहेबांची भेट आणि बालाजीचं दर्शन करून पुढील कार्यक्रमासाठी मी अकोला इथे निघतोय. निवडणुकीमध्ये जय पराजय हे होतच असतात, मध्ये मोठमोठे महारथी पडलेले आहेत. रायमुलकर साहेब केवळ निवडणुकीपुरते जनतेच्या संपर्कात राहत नाहीत. अगदी निवडणूक असो किंवा नसो, त्यांचा पराभव झाल्याच्या नंतर म्हणजे 23 तारखेला निकाल लागला आणि अगदी संध्याकाळी किंवा 24 पासून ते जसेच्या तसे जनसंपर्कात आहेत. मग आदरणीय शिंदे साहेब यांनी एवढ्या चांगल्या माणसाचं पुनर्वसन करायला पाहिजे का नाही? अगदी तुम्ही जो मुद्दा मांडताय मला माहित आहे, साहेबाला पण ज्ञात आहे. पाठीमागे हिवाळी अधिवेशन नागपूरला झालं. माझे नेते सन्माननीय महेश नाना साठे, संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा, यांनी आवर्जून साहेबाची शिफारस केली की साहेब आपले शिलेदार एकनिष्ठ माणूस म्हणून संजय रायमुलकर साहेब आहेत आणि साहेबाचं पुनर्वसन होणं ही शिंदे साहेबाच्या गटासाठी किंवा शिवसेने खरी शिवसेनेसाठी हे अतिशय महत्वाचं आहे. कारण का अशा एवढ्या ज्येष्ठ नेत्याला साहेबाची माझ्या माहितीप्रमाणे 4थी टर्म होती. 4थ्या टर्मला साहेबाला थोडस अपयश झालं, पण अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हटलं तर चालेल. कारण मी 30,000 लोकसंख्या ग्रामपंचायत नेतृत्व करतो. मी 3 वेळेस 3 मतांनी पडलो, 2 वेळेस 2 मतांनी पडलो आणि ह्या वेळेस मला जनतेने एवढं भरभरून निवड दिली, पुढच्या डिपॉझिट झालं. असं काही नसतं. तर मला आणि विठ्ठल रुक्मिणी चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब संजय रायमुलकर साहेबांचं अतिशय योग्य ठिकाणी पुनर्वसन करतील आणि तसा आग्रह साठे कुटुंबीय, सोलापूर लोकसभा शिवसेना आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं साठे कुटुंबीय ही नेहमीच साहेबाच्या पाठीशी मानणार नाही. कारण मी एवढा मोठा कार्यकर्ता नाहीये, पण साहेबासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करेन. माझे बंधू साठे कुटुंबीय प्रयत्न करेन. मतदारसंघाच्या बाहेर बी तुमची ओळख, तुमची माणुसकी, हितसंबंध, जिव्हाळ्याचे लोक आहेत. आज पंढरपूर उपनगरातील सरपंच तुमचे जवळचे मित्र तुम्हाला भेटायसाठी आले, काय सांगा? सर्वप्रथम मी आमचे मित्र महेश नाना आणि त्यांचे थोरले बंधू संजीव साठे आज काही एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं अकोल्याला जात असताना काकाचा सकाळी फोन आला आणि आल्याचा निरोप त्यांनी दिला आणि मीच म्हटलं सहज चहा घेऊन घरून जाण्याचा आग्रह त्यांना विनंती केली. घरी आलेत आणि बालाजीच्या मंदिरामध्ये दर्शन आपल्या मेकर शहराचं आराध्य दैवत म्हणून या शारंगधाराकडे पाहिलं जातं आणि आपली ख्याती शारंगधाराची आहे, त्या दर्शनासाठी ते जात आहेत. आणि कुठेतरी राज्यात तुम्हाला आपल्या केवळ मी मतदारसंघामध्ये काम करत असताना माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एक महाराष्ट्रातल्या राज्याच्या ज्या काही कमिट्या आहेत त्या नंबरदारची कमिटी म्हणून जिच्याकडे बघितलं जातं अशा पंचायत राज समितीच्या राज्याचा प्रमुख म्हणून मला माझ्यावरती जबाबदारी दिली आणि त्यामुळे मी काही 7-8 जिल्हा परिषदला माझ्या कारकिर्दीमध्ये काही व्हिजिट केल्या आणि त्यामुळं समितीमध्ये केलेलं काम, समितीच्या माध्यमातून निर्माण केलेला घोटाळा आणि एक नातं म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं घट्ट करण्याचं काम
मी या समितीच्या दौऱ्याच्या माध्यमातून, समितीमध्ये काम करण्याची संधी मिळावी त्या माध्यमातून, आणि कुठेही त्या समितीच्या माध्यमातून राज्यामध्ये जी काही वेगळी भीती त्या समितीची होती, कुठले अधिकारी कर्मचारी, पंचायत राज समितीचा दौरा म्हटलं की ग्रामविकासाचे अधिकारी म्हणजे एक प्रकारचं एक वेगळी भीती त्यांच्या मनामध्ये होती, दडपण रचायचं. परंतु मी अशा पद्धतीने त्या पंचायत राज समितीचा दौरे केले की कुठलाही माणूस चुकीचं करत असेल, चूक सुधारण्याच्या संधी देणं, काही चुकीचं झालं असेल त्याच्यातून पॉझिटिव्ह बघून त्याला कसं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याला न्याय देता येईल, ते कसं आपल्या काम करता येईल या पद्धतीने कामं केली. आणि म्हणूनच राज्यामध्ये ज्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये मी दौरा केला, ज्या ज्या आमचे लोकप्रतिनिधी मला त्या ठिकाणी भेटले, ते त्यांच्या माझा स्वभाव आणि त्यांचा स्वभाव, त्यातल्याच आमच्या महेश नाना, संजीव भाऊ असतील की या परिवाराशी एक माझं पारिवारिक नातं निर्माण झालेलं आहे. तुम्हाला त्यांनी सांगितलं की मी जे काही राज्यामध्ये उठाव झाला, जे आपल्या विठ्ठल रुक्मिणी आणि मातेचं दर्शन घेऊन मी त्या उठावामध्ये सामील झालो. आदल्या दिवशी यांच्या घरी होतो आणि दुसऱ्या दिवशी मी मतदान करून सुरतला आम्ही गेलो. विठ्ठलानंच आशीर्वाद मला दिलेत आणि त्यामुळे मी गेलो. त्याचं फलित मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिलं असेल की 2.5 वर्षामध्ये न भूतो न भविष्यती कामं आपल्या मतदारसंघामध्ये शिंदे साहेबांच्या कृपा प्रसादाने आपण मंजूर करून घेतली. ते कामाला सुरुवात झाली. मी तर म्हणेल आपले 30% कामं सुरू आहेत, अजून 70% कामं सुरू व्हायची. आता ते कामं आपल्या या निवडणुकीच्या अगोदर त्या प्रशासकीय मान्यता आहेत, त्याची वर्क ऑर्डर अगोदर झालेली, फक्त सुरू करण्यामध्ये अडचणी आल्या होत्या म्हणून आता कामं आपण सुरू करतोय. आता नवीन कामाला सुरुवात अजून व्हायची आहे. हे जुने कामं या मी तर म्हणतो 5 वर्ष हे जुनेच काम आपल्या या ठिकाणी पुरणार आहेत आणि मतदारसंघाचा येणाऱ्या या 2 वर्षामध्ये त्याची चेहरामोहरा बदलणार. या माध्यमातून काम करत गेलो, मित्रपरिवार जोडत गेलो आणि बऱ्याच वेळा असं होतं की माझ्या सोबत ज्यांची मैत्री झाली ते माझेच होता. त्यातला अनुभव म्हणजे महेश नानाचा आणि संजीव भाऊचा या ठिकाणी आहे. आणि यापेक्षा याच्या व्यतिरिक्त अजूनही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये गेलो तशाच पद्धतीनं मी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याही मतदारसंघामध्ये मी कधी विरोधक कोणाला समजलं नाही, परंतु निवडणूक झाल्यानंतर मला कळलं की विरोधक कोण, जवळचा कोण, लांबचा कोण. ते जाऊ दे, जे आता आपलं जे काही पराजय झाला तो मान्य करून पुन्हा एकदा मोठ्या उमेदीनं आपल्याला उभं करायचंय आणि सदैव जसा लोकांमध्ये राहिलो याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सदैव जनतेमध्ये राहून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.